जमलेला माझा एक मराठा, जमलेला माझा नेक मराठा, जमलेला माझा लाख मराठा आणि आज तर जमलेला माझा कोटी कोटी मराठा समाज बांधव. मराठा दे तुका मेवावा, मराठा दे तुका मेवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. ही 400 वर्षापूर्वी जिजाऊंनी मराठ्यांची ताकद ओळखली होती आणि आज त्याच ताकदीचा प्रत्यय संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण जगभर दिसून येत आहे. पण शिवरायांनी निर्माण केले कल्याणकारी राज्य आज कुठे गेले? छत्रपतींना आदर्श मानून मराठ्यांनी हटकेपार झेंडे लावले. देणारा आहोत अशी भूमिका बजावणाऱ्या मराठा समाजावर आज घेण्याची वेळ आली आहे. म्हणून मला असं वाटतं राजे तुम्ही निर्माण केल्या राज्यात राज्य कोणाचे हेच मुळी कळत नाही. आजच्या जातीपातीच्या राजकारणात मराठ्यांचे दुधाण झाले दिसून येत आहे. मराठ्यांच्या बाबतीत म्हटलं जातं मराठा म्हणजे श्रीमंत, मराठा म्हणजे बागायतदार, मराठा म्हणजे जमीनदार. पण जमीनदार असलेला मराठा आता उरलाच कुठे आहे? पाटील व जमीनदार असलेला मराठा आज भूमिहीन झाला आहे. जेव्हा मराठ्यांच्या घरात पाटीलकी होती तेव्हा त्याच्या दारात कुणी यायचा? मग तो भिलमा, मांगचंबार, सालीमाली, कोळी, तेली, तांबोली, कुंभार, धनगर, हरकर, परीट, मुसलमान यापैकी कुणी यायचा? तो रिकाम्या हाती कधीच जात नव्हता. आज 100 एकराचा मालक गुंड्याचा धनी झाला. 100 एकराचा मालक गुंड्याचा धनी झाला आणि गुणवत्ता असून देखील दारोदारी हिंडू लागला. याचे कारण म्हणजे न मिळालेले आरक्षण. जे आरक्षण परिस्थितीवर द्यायला हवे त्या आरक्षण आता जातीपातीवर दिले जाते. जर मराठ्यांची परिस्थिती गरिबीची असेल, साधे शिक्षणही त्यांना घेता येत नसेल तर सरकार मायबापाला मी सवाल करते, गरिबी जात पाहुणच येते का? म्हणून म्हणावं लागेल आरक्षण शिकू देणार, सरकार बापाच्या कष्टाला मोल देणार. या मोर्चाच्या निमित्तानं आरक्षण ही आपली पहिली मागणी. आपली दुसरी मागणी म्हणजे अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा झाली पाहिजे. 300-350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीला अशी ओळख होती की स्त्रियांचा आदर, मान सन्मान राखला पाहिजे. त्यांच्याकडे वाकणे नजर करून पाहण्याची हिंमत कोणा नरधमात नव्हती. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारात चालणारा हा महाराष्ट्र आज मोगली विचारात चाललाय. म्हणून मला असं वाटतं या शिवबाचा जन्म दुसऱ्या कोणाच्या घरात होण्यापेक्षा आमच्याच घरात झाला पाहिजे. आज आमच्या आई-बहिणींची आबरू रस्त्यावर काढली जाते, पण त्या नरधमांना आम्हाला दगडाने ठेचता येत नाही, कारण आम्ही पवित्र मानत असलेल्या राज्य घटनेमुळे आणि त्यातील काही कलमांमुळे. काही समाजातील विघातक विचाराचे लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी येतात आणि या सामान्य कष्टकरी मराठ्याचे जगणे मुश्किल करून जातात. यात काही सुधारणा करायला सरकार काही शंड झाले आहेत. गुन्हेगारांचे राज्य आणायचे आहे. म्हणून या सरकार मायबापाला हात जोडून विनंती करते, अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा असे आमचे मराठ्यांचे मुळीच म्हणणे नाही, पण अॅट्रॉसिटी कायदा सुधारणा झालीच पाहिजे ही आमची दुसरी मागणी. बांधवांनो, तुम्हाला माहितच असेल आपली तिसरी मागणी कोणती? बांधवांनो, मी एक चिमुरडी तुमच्या समोर हात पसरते, पदर पसरते, तर ते कशासाठी? गेले 1 वर्ष झाले माझ्या 15 वर्षीय बहिणीवर जो माणूस अत्याचार झाला तिला आता माझ्या जवळ येऊन टेपलाय. म्हणे उभं महाराष्ट्राला आव्हान करते, किती सहन करता मराठ्यांना? उठा आता, आपल्या आई-बहिणींच्या आबरूला धक्का लागलाय. दिनांक 13 जुलै सायंकाळचे दिवे प्रचंड हाल झाले. एका तासात होताचं नव्हतं झालं माझ्या ताईचा. या परमेश्वराला कुणा जन्माचं पाप दिलं माझ्या ताईच्या वहीवर. संपूर्ण महाराष्ट्र हादरला ही बातमी वाचून ऐकून. माझी ताई निघाली सायकल घेऊन आज्याजांकडे. वाटलं नव्हतं शेवटीचा असं या शिवबाच्या राज्यात होईल, पण या शिवबाच्या राज्याला मोगलाई माजली, गुंडांचं राज्य, कायदा त्यांचाच. अडवली माझ्या ताईची सायकल, घेतलं तिला काक्यात, हात मोडला, पाय मोडला, शरीराचे लचके तोडले. कुठले नरधम कोपर्डीचे. त्यांना थोडी दया माया मानवता आली नाही, त्यांना थोडी भीती वाटली नाही, कारण त्यांना माहित होतं अॅट्रॉसिटी नावाचा शस्त्राचा वापर केला की पडतं पडत. आणि 1 तासाची झुंज चालू होते आणि सगळ्यात बेकार म्हणजे माझ्या ताईची मान 180 डिग्री मागे फिरवण्यात आली आणि तिचा अंत केला. अरे तू एका ताईचा अंत केला पण दुसऱ्या ताईचा अंत करशील असं वाटलं तुला? नाही, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर केला तू राक्षसा.
अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर केला. म्हणून या सरकार मायबापाला हात जोडून कळकळीची विनंती करते, या नराधमांना लवकरात लवकर फाशी शिक्षा झालीच पाहिजे, नाहीतर कशी मान पवित्र आहे माझी राज्यघटना. आणि या मोर्चाच्या निमित्तानं आपण शेतकऱ्यांसंदर्भात कर्जमाफी व स्वामीनाथन आयोगाबाबत मागणी केली. आज शेतकरी देशोधडीला लागला आहे, कर्जबाजारी झाला आहे, कर्जाच्या ओझ्याखाली गाडला गेला आहे, पण या झोपलेल्या सरकारला काहीच कसं वाटत नाही. शेतकऱ्याचे एकाही पिकाला भाव नाही, केलेला खर्चही निघत नाही. असं असल्यावर कसं जगावं त्या शेतकऱ्यांना, काय करावं, कसं शिकावं त्याच्या मुलांना. एखादा आसमानी संकट आलं असतं तरी समजलं असतं, पण या सरकारचा सुलतानी संकटचा भयान वाटू लागलाय. आणि म्हणून नाईलाजाने हा बळीराजा आत्महत्या करत आहे. या आत्महत्या नव्हे तर सरकारने घेतलेला बळी आहे, सरकारने केलेला खून आहे. या आत्महत्या नव्हे, या आत्महत्या नव्हे. शिवाजी महाराजांच्या नावाखाली मत मागता सत्ता मिळवता, सत्ता हातात आल्यानंतर त्यांचेच विचार पायदळी तुडवता, शेतकऱ्याचे शोषण करता, हेच साधा सरकार करत आहे. म्हणून मला असं वाटतं राजे तुम्ही निर्माण केल्या राज्यात राज्य कोणाचे हेच कळत नाही. ज्या राजाच्या राज्यात कामकरी कष्टकरी शेतकरी हा सुखात जगत होता, त्याच राजाचा नावाचा वापर केला फडणवीस साहेब तुम्ही सत्ता मिळवण्यासाठी, फक्त आणि फक्त सत्ता मिळवण्यासाठी. आज शेतकऱ्याचे एकाही पिकाला भाव नाही, परिणामी शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली गाडला गेलेला आहे. आणि हे शेतकरी सरकार समोर कर्जमाफीची मागणी घेऊन जाता, तर सरकार म्हणताय अभ्यास सुरू आहे, अभ्यास सुरू आहे, अभ्यास सुरू आहे, अभ्यास सुरू आहे. अध्यक्ष महोदय किती वर्ष चालणार हा अभ्यास? अध्यक्ष महोदय किती आत्महत्याचे टार्गेट पूर्ण झाल्यावर तुम्ही कर्जमाफी देणार आहे? सांगा अध्यक्ष महोदय, सांगा. आज शेतकऱ्याचे काही पिकाला भाव नाही. फडणवीस साहेब, माझ्या दुसऱ्या शिकणाऱ्या बहिणीला पण कळतं कर्ज माफ झालं पाहिजे, आमच्या पिकांना हमी भाव आला पाहिजे, वीज बिल माफ झालं पाहिजे, जिजाऊ आणि शिवबन सारखं आम्हाला जपलं पाहिजे. माझ्या दुसरी शिकणाऱ्या बहिणीला पण कळतं, आणि ते तुम्हाला करायला 3-3 वर्ष अभ्यास करावा लागतोय. किती शरमेची गोष्ट आहे. आता तर मला यांच्या अभ्यासाबद्दल शंकाच यायला लागले आहे. या साहेबांनी कोणत्या गुरुजींकडे क्लास लावलाय देवच ठाऊक. आणि एवढा अभ्यास करून देखील अशी कर्जमाफी केली, तत्व आणि निकष लावून त्या शेतकऱ्याची वाट लावून टाकली. म्हणून या मोर्चाच्या निमित्तानं त्याला हात जोडून विनंती करते, सरकार मायबाप लवकरात तुम्ही या शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी व स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी हीच या निमित्तानं विनंती करते. आम्ही जिल्ह्यातून मोर्चा काढून तुम्हाला विनंती करत होतो आणि विनंती करत होतो. आणि जर तुम्हाला विनंती समजत नसेल तर सूचना समजा, सूचना समजत नसेल तर इशारा समजा, इशारा समजत नसेल तर हे मराठ्याची धमकी समजा, ही मराठ्याची धमकी समजा, मराठ्याची धमकी. आणि माझा मायबाप मराठा रस्त्यावर उतरलाय, तो आपला न्याय हक्क मागतोय, भीक नव्हे. आणि तुम्ही आमच्या मागण्यांबद्दल अजूनही गंभीर नसा, पण हा मराठा खंबीर आहे, हा मराठा खंबीर आहे. आणि आम्ही हे मोर्चे काढतोय कोणा जाती धर्माच्या विरोधात नाही. कोणा स्वतः रडून घ्यायचे असेल ना कुशाल घ्या, मराठी माघार घेणार नाही. पण मराठ्याच्या वाट्यात कोणी आडवा आला तर मराठी त्याला आडवे पाडून पुढे जातील, कारण मराठा पेटला तर पेटतोच. याला इतिहास साक्ष आहे, याला इतिहास साक्ष आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय असतु मराठा.